बिंदास बोलूंगा ठाकूर के बिंदास बोल में मध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, बऱ्याच दिवस झाल्यानंतर मला हा सिनेमा बघायला मिळाला आणि त्या सिनेमाचं मी रिव्ह्यू करतोय. नाव आहे चिकी चिकी बुबुम बुम. चिकी चिकी बुबुम बुम हे एक गाणं होतं. चिकी चिकी बुबुम बुम, चिकी चिकी बुबुम बुम, चिकी चिकी बुबुम बुबुम बुम, थांबना जराशी. हे गाणं आता कोणावर पिक्चराइज केलं होतं माझ्या बरोबर लक्षात येत नाही, पण हे गाणं आणि या गाण्याचा जे टायटल बनवलेलं आहे आणि त्या टायटलचं हे सिनेमा बनलेला आहे चिकी चिकी बुबुम बुम. तर चिकी चिकी बुबुम मध्ये प्रसाद खांडेकर लेखन दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा सिनेमा थिएटर्समध्ये आलेला आहे. प्रसाद खांडेकर हास्य जत्रेनंतर जे काय फॉर्मात आलेला आहे आणि त्याच्यानंतर तो जे काय सिनेमे करायला लागलेला आहे ही चांगली गोष्ट आहे. कलाकार म्हणून एक चांगली गोष्ट आहे, कारण प्रगती करत गेलं पाहिजे. पण प्रगती करत करत असताना आपण कुठेतरी घसरलं नाही पाहिजे, इकडे जरा जास्त लक्ष दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं. कारण हास्य जत्रा म्हटलं की आता सगळे फेमस झालेले, सगळ्यांना नाव आलेलं, सगळे सेलिब्रिटीज झालेले आहेत. मग तेव्हा आपलं एक जबाबदारी जास्त वाढते. नुसतं काहीतरी काम करायचं आणि काहीतरी प्रोजेक्ट आणायचा असा उद्देशाने जर प्रोजेक्ट केले तर प्रॉब्लेम आहे. असो, ज्याचा त्याचा प्रश्न येतो, आपण स्वतःला कसं प्रमोट करायचं आणि पुढे कशी प्रगती करायची जनतेने ठरवायची असते. माझ्याकडून तर मी या सिनेमाच्या पूर्ण टीमला शुभेच्छा देतो, कारण एक प्रोजेक्ट, एक एंटरटेनमेंट प्रोजेक्ट तुम्ही घेऊन आलेला आहात. आता तो लोकांनी कसं ॲक्सेप्ट करायचा यावर सगळं डिपेंड आहे. पण जेव्हा सिनेमा पाहिल्यानंतर गोष्ट चांगली आहे, एका रात्रीची गोष्ट आहे. सगळे शाळेतले मित्र, आपण शाळेत लहानपणी एकत्र खेळलेलो असतो, शिकलेलो असतो, मोठे होऊन आपण सगळे व्यस्त होतात. पण जेव्हा ती पुन्हा आपण भेटायचं म्हणजे रियुनियन करायचा विचार करतो आणि एकत्र भेटतो तेव्हा एक वेगळाच आनंद असतो. कारण की लहानपणी घालवलेले दिवस, केलेल्या मारामाऱ्या, केलेली भंकस, हे सगळे आठवण करण्यासाठी एकत्र येणं आणि पुन्हा आपल्या मित्रांना भेटणं एक चांगली गोष्ट आहे. तशाच गोष्टीवरती अवलंबून आहे हा सिनेमा चिकी चिकी बुबुम बुम. एका रात्रीच हे सगळे मित्र येतात एका बंगल्यावर आणि सगळं करत असताना त्यांच्या हाती लागते एक डेड बॉडी. आता ही डेड बॉडी कोणाची आहे, काय, कोणी खून केलाय, हे सगळे प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहतात. आता ही लपवायची का, लपवल्यानंतर काय होईल, किंवा नाही लपवली तर हा खून झालाय आणि मग तो आपल्यावर येईल. या सगळ्या भीतीपोटी जी काही गंमत घडते हा म्हणजे चिकी चिकी बुबुम बुम. याचा स्टोरी खूप छान आहे, त्याचा क्लायमॅक्स चांगला आहे खरं तर. पण काय, प्रसादच्या आधीची फिल्म पण तशीच होती ज्याच्यामध्ये मुर्दा आहे आणि ते, तर एका टाईपच्या एक सिनेमे करायला नाही पाहिजे असं मला तरी वाटतं. नवीन नवीन दिलं पाहिजे, कारण की आपल्याकडे ऑडियन्स आला पाहिजे. आपण एकीकडे ओरड करतो तो किंवा ऑडियन्स येत नाही, प्रेक्षक येत नाही मराठी सिनेमांना, तर ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आपण सिनेमा ऑडियन्ससाठी बनवतो आणि ऑडियन्स आला पाहिजे, त्यांना काहीतरी वेगळं दिलं पाहिजे. कारण तुमची तिकीट पण तेवढीच आहे जेवढी हिंदी सिनेमाची असते किंवा हिंदीची थोडीशी जास्त असते. मग त्या तिकीटच्या पैशामध्ये आपण एक चांगली गोष्ट बघायला नको का? तुमचा सिनेमा चांगला आहे, हलकी फुलकी कॉमेडी आहे, सगळे कॉमेडी हास्य जत्रेचे सगळे कलाकार आहेत, पण तेवढं पुरेसं नाही. कारण की तुम्हाला टी व्हीवरती बघत असताना तुम्ही हास्य जत्रेमध्ये जे एडिटेड एपिसोड्स बघून आवडतं लोकांना, ते सिनेमामध्ये ती जादू घडेल की नाही हे तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल आणि ती मेहनत घेण्याचा प्रयत्न केलाय, पण तेवढं मजा येत नाही सिनेमामध्ये. कारण की प्लॉट चांगला आहे पण तेच परत मुर्दा, किती किती दिवस आपण हेच करणार, मुर्दा सापडतो मग ते नवीन काहीतरी करा. कॉमेडीमध्ये नवीन बऱ्याच गोष्टी आहेत, एका रात्रीच्या गोष्टी पण बऱ्याच आहेत सिनेमामध्ये, मुर्दे सापडतात हे पण खूप आहे. आपण आता बदलायला पाहिजे. कॉमेडीचं काहीतरी नवीन शोधा. तुम्ही चांगले प्रोजेक्ट करताय, शोधणं फार महत्वाचं आहे. काहीतरी अशी ॲब्रप्ट कॉमेडी निर्माण करा नवीन, जी लोकांना असं वाटणार अरे यार कमाल आहे. आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही करू शकाल सगळेच. तर हा सिनेमा बघायला गेला तर गोष्ट चांगली आहे, स्क्रीन प्ले ओके, डायलॉग्स कुठे कुठे गुड पण नॉट अप टू द मार्क. सिनेमॅटोग्राफी चांगली आहे, गाणी, म्युझिक चांगलं आहे, कास्टिंग खूप छान आहे, दिग्दर्शन चांगला प्रयत्न आहे आणि ओव्हरऑल म्हणजे बघायचं की नाही हे तुम्ही ठरवा. कारण मला असं वाटतं की मी का बघावं तोच परत मुर्दांचाच गेम का बघावा. पण आता बघितलंय असं तुम्ही बघायचं की नाही ठरवा.
पण मराठी सिनेमे बघायला पाहिजेत. आणि निर्मात्यांना, दिग्दर्शकांना, लेखकांना मी सांगेन की चांगलं काहीतरी लिहा. लोक आली पाहिजेत, एंटरटेनमेंट झाले पाहिजे, पण तोच जरा चेंज झाला पाहिजे. चिकी चिकी बुम बुम हा सिनेमा एकदा बघण्यासारखा आहे, बघू शकता टाइमपास, पण तेवढा ग्रेट आहे असं मी म्हणणार नाही. प्रयत्न चांगला आहे, एक सिनेमा आलाय एंटरटेन करण्यासाठी, म्हणून प्रेक्षकांनी जावं आणि तो सिनेमा बघावा. बाकी ओव्हरऑल तुम्ही सगळे सुज्ञ आहात, मेकर्स टीम सुज्ञ आहे, प्रेक्षक तर आधीच सुज्ञ आहे, त्यामुळे ते जातील नाही जातील तो प्रश्न त्यांचा आहे, पण ॲज अ मेकर आणखीन चांगलं करा. माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. माझं चॅनल जर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच बटन दाबा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.